हा गेला नाही का? नाही, तो काही गेला नाही. येते ना, त्याची माय येते. बापाचं का सांगा, ते पंढरपूरला येते वहिनी, मग त्याला ठेवलं होती. नाहीतरी घरी तर आज देते तिले. आता काही वावरात तो म्हणे निंदत असलं काही असलं तर मग वजन गेले, हा असला की मग काय जिराय, म्हणून त्याला ठेवलं होती. असं का? मग दे ना, काही चालतं रे. आता तिला जरा बरं वाटून राहिलं. मला वाटते आता उगाळ आहे तर या. पण अनिलची गाडी सांगितली आजी. अनिल जायला आहे तो, पण मी पंढरपूर जायला आहे तो, ट्रिप घेऊन गावातल्या लोकांची. तर तो म्हणे तिकडून आले की जाऊ म्हणे. आता 2 दिवस लागतात ते तिकडे गेले. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर केलं ते ना, मग तिकडे गेले. तो आला की मग जाऊ ना. तर लोक तसे काही कामं धामही होतात. सुट्टी भेटते मला शनिवार रविवार गेलं की, मग मला टेन्शन नाही. असं असं, हो हो हो, ता सुट्टीचे पाहा लागेल. हो. अगं काही नाही माय बाई, पंढरपूरची तयारी तुला काय चालू आहे? लोणचं करून राहिले का? असं का? लिंबाचं हो का? साठी कर जाऊ उलचक शिल्लक वाटी दीड वाटी. हो. बरं काकू, करते ना. हो, कर साजरं. शांताबाई बदर आहेत वाटते. हो आई बोर आहेत, आजी आहेत, हे आहेत, गेले आहेत ते बर. बरं बरं. हो माय बाई, मीटिंग चालू आहे का? हो, पंढरपूरची आहे का ती? हो, पंढरपूरचीच मीटिंग. हा, हे घे रे दिनू, माय पैसे. हा, मी शीट बुक करून टाक. मी न लागे माय पोरगी. हा, दोघी मायली की हाव आम्ही. हे 2000 आणलं पा म्या. कोण सांगितलं तुला पैसे आणायचं? काय मीना, पैशाचं काय काम आहे? तर माय बाई, तो गाडीवाला का फुकट नेणार आहे का आपल्याला? मग पैसे नाही तर काय, तर मग 2000 आणले ना म्या दोघी मायलिकीची भाड्याची. वदर किती होते खर्च पाणी तर तिकून आल्यावर सांगलो. आता सध्याचे माझं 2000 आहे, ते आणले म्या. मी ना, राहू देते तो आज पैसे. काही पैशाचं कोण सांगितलं हो तुम्हाला पैसे आणा लागतात लय? कहून नाही आपण चाललो नाही का पंढरपूरले? ने ना दिनू, तो आईचा नवसी होती. आता आतेबाईने कबूल केलं तर आमचं दर्शन होते. तसं कोण नेते बा आम्हाले? हुकू नको ना. काकू हुकवत नाही मी. चाललोच आपण या शनिवारी जाऊ मा सुट्टीच्या ना, आणि गाडी येते आपल्या गावाली वापस. हा, हुकवत नाही, पण पैसे नाही पाहिजेत ना. कोण सांगितलं तुला पैसे पाहिजेत? आली का लागे मी ना, मी तुला दारातच आवाज देऊन राहील. मी नाव चाल दो लागे आई दिनू. हे बाय, मी मा पोरग हवा तर काच काही खरं नाही. हो हो, नाही नाही, हो हो, नाही नाही, चालते. म्हटलं जा तिकडे. मी 1000 रुपये आणले बाबू. हे एवढे जमा करून घे, आणि तिकून आल्यावर खर्च पाणी लागते तर सांगतो मग. हे 1000 रुपये पोरगन मी, आमच्या 2 सीटार आहेत गाडीत. ते बापा रे, ते पैसे तुमच्याकडेच राहू द्या. मला काम पडलं तर मागीन मग मी. काही बी त्या गाडीवाल्याला द्या लागणार नाहीत का तुले? मा पोरगन मी, तो काकाचं मी गॅरंटी घेत नाही. तो काका वक्तावरी गाडीत बशीन तर मला माहित नाही. तू बसू दिले टावर. पण मा पोरगन मी, आम्ही हा दोघं मायल्या का म्हणून राहिली. सांगा हो चलता का? नाही, पाहतो वक्तावर, पाहतो वक्तावर. म्हटलं जा पाव ती वहार काय पाहतात. गाडीत जागा नसली तर मग काय करा? अरे वा, गाडी मी मोठीच सांगतो, नाही तर मग 2 गाड्या घेईन. आपल्या सवाऱ्या किती होतात काय होतात ते पहिले, आणि त्यानुसार आपण चाललो सगळं. ना आता इमली का आपली बनकर काकूचं काय आहे, सरिता काकूचं काय आहे, मला वाटते मंग्याची बायको येते का? तर ते गंगू काकूचं तर काही खरं नशीन, ते नाही तुमच्या संग. पण मला वाटते मंग्यान ते पिंकी वहिनी येतात वाटते, त्याच आहे तयारी. हो, पिंकी येते. पिंकीनं म्हणलं म्हणे मी येतो म्हणे तुमच्या संग. मी माई पोरगी माघरचा बा म्हणे, आम्ही 3 जण हाव म्हणे, असं म्हणे ते. पण म्हणे सांगतो म्हणे बाई, आतापासून सांगत नाही म्हणे. आता घरी सासूली विचारी, तिचं तर भरला आहे माय. गंगी कायची येते रे? हो, कोणी बी चला, मला फक्त एक आकडा सांगा की आपल्या वाऱ्या किती होतात, त्यानुसार मग मी गाडीचं पाहतो. हा, उद्या संध्याकाळ लोक ठरवा सगळे जण. आणि तिघे नाही पाहिजेत काकू, मला इकडून नेतो मी सगळे दन आले. फुकट नेतो का मग आम्हाले? मी ना, पैशाचं नको हे कर, राहू दे. तो त्याच्याजवळ का तेवढे पैसे नाहीत काय? आणि पुढे मागे तंगी आली तर मग देतात त्याले. पोरानं मायले नेलं दर्शन रे, तर काय चाललं? पोरग आहे ना, तेवढी ठसून नाही करायचे का त्याच्यावर? राहू द्या, तो दिन उनीन सगळ्याला दर्शन आले. पैसे घेशे नाहीत पाहिजेत ते. तुम्हाला काही खर्च पाण्याला लागले तर घे जा माय संग एका परी, पण हे भाडं गिळं नाही पाहिजे गाडीचं. आता हे लिंब काच्यात भरू, भरणी नाही याची. आता हे एक मीना काकूसाठी ही माई भरणी अटकली. काकूला म्हणू का हे भरणी झालं त्याची मै रिकामी करून आणून द्या, म्हणजे हे भरतो मी त्याच्यात. मग आता वावरात गेले असतील, घरी नेऊन देईन तर जाऊ द्या. संध्याकाळी आल्या गे चक्कर मारतात पहिले. मग घेऊन जा तुमच्या भरणीत काढून घ्या. माई भरणी कामी होते, मग हे भरता येते मग लिंब मला त्याच्यात. शिटू, हा काकू या.
माय बाई काय लिंबाचं लोणचं घातलं का ते? हो माय अख्खे लिंबाचं का हो? हे मसाला भरून केलं का हे? साजरं लागते हो हे? मी केलं नाही बाई कधी नाही. मग आता खाजा. मुरलं की दिन मग मी त्याले. नाही बाई हे साधं केलं वाटते. त्यात तेल टाकतो का हो तुझ्या लोणचे ते? तेल नाही ते गुळ आहे. म्हणजे तेली आहे पण एवढं नाही ते गुळाचं पाक आहे जास्त. हो का पाकाचं करतं नाही असं का? लय केलं हो 2-2 धान्य. हो ते एक भरणी मीना काकूची आहे त्यात. मग करून राहील ती मी. त्या आल्या तर मग मलाही कर. मग तेच हे केलं. असं का? बरं माय मीनानं बरं घरी करून. असं का? आणि हे याच्यात तेल टाकतं का मग? आता हे लय दिवस लागत असतील मुरेले. आता सगळं आहेत तर. आणि एक मसाला म्हणजे आपल्या आंब्याचा लोणचा मसाला भरला का? नाही तो नाही पण तसातलाच समजा. मिरे सोप जिरं हे ते सगळं बारीक करून आता त्याच्यावर लिंबाचाच रस टाकायचा काही जण वाटलं तर तेलाचा तडका टाकतात. मी लिंबाचाच रस टाकते भरपूर आणि मग ते मुरू देते चांगलं. आता त्याला वेळ लागते मुरायले. नाही तर मग त्याला जर वाफ आणली ना म्हणजे कुकरची एक शिट्टी आणली ना तर लवकर होते. नाही तर मग काही खाली पाणी ठेवा वरतून ते ठेवा चाळणीवर जर वाफून घेतली तर मग लवकर मुरते ते. असंच ठेवलं तर वेळ लागते मुरायले. असं का? मला माहिती नारे प्रकार येतात तुले. हे देच मला उलसक खा पुरतं. काही नाही खा पुरतं. हे मी खाल्लं नाही म्हणून ते तरी करतो मी साधं लिंबाचं का. न्या ना मग हे पा हे आहे ना तुमच्या घरी भरणी असेल तर हे आहे ना नाही तरी हे न्या ना करेलच आहे. नाही हो बाय बाई एवढं मोठं नाही एवढं मोठं नाही पाहिजे मला. मी काय 2-4 देतो लिंब जसे मग चले. मी करून पाहतो ना माझ्या घरी. लिंब आहेत काय? बाबी लिंब तर लय आहेत मग. काल बाबा गेलते ना तर लय लिंब आणले म्हणून तर मी लोणचं टाकलं. लिंब आहेत ना मग लिंब नसेल तर लिंब न्या. लिंब दे मला. आहे तर लोणचं कुठे नेऊन आलं तू एवढं केलं आणि मी काय घेऊन जाऊ. मला सांग काय करावं लागतं तर मी करीन. हे करीन मी हे मी केलं नाही. हे पहा लिंब न्या आणि हे न्या तुम्ही. सांगतो ना तुम्हाला कसं करायचं ते. नाही राहू दे तुला आलं तर घरी येणारे जाणारे ह्यात लागतेच. बरं का मग काय आलं माय कुठलं काय पंढरपूरची तयारी? अहो माय बी असं धुणं लयच धुतलं हो. हो आता सगळे कपडे राहिले काय ते चादर आणत बदलल्या काही नाही. सगळ्या बेडशीट बदलले सगळ्या रूमच्या सोफ्याच्या कवर ते सगळं धुतलं ते आज ना. तेच म्हटलं मग एवढं वाव घातलं पाणी आलं तो. डबल डबलचा सेट आहे तो काही एकच आहे का राहत राहते हे किती दिवस वाळे ना. पंढरपूरचं आता येईल सुट्टी असली की जाऊ ना म्हणजे शनिवार रविवारी म्हणून राहिले जशी सुट्ट्या ना तर जाऊ ना मग येत राहा. ना तेच मी विचारायला आलती म्हटलं का कसं करून राहिले काही घरून काही जेव्हा खावायचं कसं आहे मेळ म्हणजे माझं म्हणणं आहे जसं गाडी आहे तर मग आपलं शिदा आटा संग घेऊ करता येते आपल्याला स्वयंपाक. मामायाले तर असे ट्रक घेऊन जातात की नाही असे जत्रा येईल तर सगळं संग नेतात आणि लगे स्वयंपाक करतात तर लगे जेवतात. उठी वावर लगे स्वयंपाक केला जाते आपल्या सगळं उलचाक लगे स्टोव ते सगळंच ठेवतात ते लोक मस्त स्वयंपाक करतात जेवतात. आपण करू म्हणलं तसंच कुठे हॉटेलात खायला पुरते माय आणि महाग आणि त्या जणायला तरी काय तसं म्हणताय का काकू? जाऊ दे ना काकू कुठं कुठं घरी करा आणि तिकडे करा जाऊ दे ना मस्त हॉटेलला जेऊ. नाहीतर आपलं काही पाहणं नाही होणार आणि काही नाही आपल्याला स्वयंपाकच राहावं लागेल. अहो काही उशीर लागत नाही एवढ्या जणी यावं ना स्वयंपाक म्हणजे आता ती पूर्णाचा करायला लागते. घरून न्या हे ते करून घेऊ मस्त. लगे एक भाजी केली आणि पोळ्या केल्या झालं दळदळ पोळ्या टाकले की काय मस्त मजा येते वाटतं. वावरात थांबले खांद्या लागे तर ते स्वयंपाक करा मस्त. ताडपत्री घेतो मी संग मागे ताडपत्री आहे वाटेला खर्च होते शिटू साजरी नसते रे. तू टेन्शन नको घेऊ आम्ही हाव ना सगळ्या जणी. आम्ही असल्यावर स्वयंपाक करायला लागणार आहे का? तू लेकरं सांभाळलो मग काही टेन्शन नाही. सासा जर करायला असतील तर मग काय टेन्शन आहे. दी गोळ्याची धंदा करणं भलं जीवार येते कावल्या. काकू खरंच जीवार येते मला. काय हो घरी करा आणि तिकडे बाहेर फिरे गेलो तर मस्त असं फिरायचं फिरता आलं पाहिजे. त्या मस्त बाहेर फिरायला आलो बा दर्शनाला आलो बा तर ते जाऊन स्वयंपाकच करा. अहो माय तू खायची करू आम्ही करतो खर्च वाचते शिटू. आणि चांगलं खाली भाई सासा असल्यावर सुनेला टेन्शन घ्यायचं काही काम आहे का? तू फक्त आम्हाला ऑर्डर देत जाय काकू हे करा काकू ते करा मग ऐकतो तुम्ही खातोच. बेसरम
वाटत नाही तिला सग ऐदीपणा करते हा दे लिंब दे मले मी बी लोणचं टाक मग आणि तसंच ठरव हा घरून शिदा आटा घेऊन दिनवले म्हणा आणि ह्या करतात म्हणा सगळ्या बुड्या बाड्या स्वयंपाक हा आम्ही करतो मग काही टेन्शन नाही बुड्या बाड्याचं स्वयंपाकावर भिया ना आम्ही लेकरं लेकरं जेवतो मग हाऊ असून पाहिजे सासूची मजाच आहे मग मोठ्या बाई माय घरी ना का अहो असं बा घरी जा कुठे जाऊ माय बाई आणलं माय वावरातच गेलाय का पण दरवाजा उघडा दिसला नाही गेलेच नाही आज वावरात तेच गेले म्हणते चाल पण आज नाहीतर काही चालत नाही म्हणत वावरात चक्र गेले ते म्हटलं जा तुम्ही चक्राला गिकराले मी नाही येत बेदम बिचारे जीव वावरातून चक्कर मारून आलं तरी बेदम होती काय सांगू तू नाच गेली का आली माय बाई ठोक आला मग आलो घरी ते फवारा चालत नाही म्हणत मग आलो घरी आता अर्ध राहिलो का बाई म्हटलं तुम्ही म्हणा डबल जातो त्या दिवशी गेल्या काही शांताबाई बोलल्या नाहीत काही नाही नाही त्या दिवशी त्या वहिनीचं काय हे नव्हतं ते शुद्धच नव्हती असं म्हणा झपेला त्या डोळे लावेलच होती काही बोलणं नाही झालं काही नाही तर मग त्या दिवशी काय घाई गडबडीत ना आम्ही गेलो ना आलो जातो ना येईल म्हणलं हे म्हणत मला जाऊ म्हणत आता जातो ना मग आपण जाऊ ना आता हा त्या दिवशी माहिती की नाही घरचे पाहुणे येऊन राहिले ते माई येणं नाही झालं एवढी तब्येत झाली तर म्हटलं दुसरीने जाऊ भेट घेऊन येऊ एका परी मग घरचे घरी राहतात ते मग मी थांबतो मग दिवसभर घरी आता फवारा झालाय की तसं आहे 2-3 दिवस काही काम नाही वावर ते मग मी रागिनी जवळ थांबीन घरी तू जाऊन ये बाई संग चाल ना बाय चाल मग आपण जाऊ दोघे जण येईल यायचं काम नाही तसे त्या दिवशी गेलते हे मग तेच म्हणलं मग सकाळी परवा जाऊ मग हा आता सकाळी आता आज पाण्यावर हाय बाई आता आजच होत होता मग फवारा पण पाणी आलाय हुकलं मग आता अर्ध राहिलं मग सकाळी गडी गडी भेटला तापच गडी असला सप्ती की मग काही गरज नाही मग सकाळी जाऊन येऊ म्हणलं लय दिवसांनी साजरे नाही वाटत योगिताचाही फोन आलता म्हणे आई तू गेली नाहीस काय म्हटलं नाही बिचारे मग गेलीच नाही म्हटलं या रागिनीच्या नाही तर मा काही नाही परे हो ना बराबर आहे मग जाऊ ना सकाळी जाऊ चालते हो भेट घेऊन येऊ म्हणलं राहू घेऊ काही नाही आता हंगामा टाईम आहे माई रागिनी घरी असल्याच्यानं बाकी काही नाही का परी असं वाटते माय त्या पाहुण्या नव्हते तिला आरामासाठी म्हणून दिलं आणि आपण का गाव हिंडा हा ही पोरगी आपली मुकी नाही बसत ना रिकामे धंदे करत राहते करू दे ते करू दे पाण्या पावसाळ्याचं पाय घे घसरा काही तर नसताच माय तोंडाला काय लागणं पाहुणा आता आयुष्यभर आम्हाला जगू नाही देणार म्हणून मी तुमच्याजवळ आणून दिलं आणि तुम्ही उलसक मा बायकोची नाही घेतली असं म्हणून उपट भांडणं करायचं होय नाही राहू घेऊ तर नाही का परी जाऊ ना मग भेटून येऊ मग चालते मग सकाळी जाऊ मग प्रणव तू जेवतं का ते तिखट भाजी नाही तर बाबू तेल मीठ पुढे देऊ का तुले जेवतो मी जेवत असतो भाजी जेवतोस तुम्ही जेवतो ना जेव मग आई काय व बाई आई मी जेवतो आता जेव जेव बाई अरे हा जेवायचाच रागा डबल घेऊन आलो चिताई जेवते ना तर मी जेवतो बरं जेव माय बाई ती एवढी मोठी भाजी तू त्याला एवढी भाजी दिली तो खाते तरी काय बाई मी वाढून घेतलं तसंच पाहिजे कांदाही दे म्हणते ताई लिंबू दे ताई निंबू करते लिंबू दे त्याला म्हटलं मी तू तेल मीठ पोडी घे तर नाही म्हणते प्रणव भाजी तिखट लागेल ना तुले मस्त सुसू करे निरा लोणचं घेतलं होतं ते मागा लोणचं नाही लोणचं नाही भाजी जेवतो ना मी आता जेवता भाजी बरं जेव जेव बाई शेटू तू जेव इतक्या वेळा झाला भूक लागली अशी आई तुम्ही टॉनिक घेतलं तुमचं ते औषध घेतलं मी घेतलं मी आता पुढे बसतो जेवतो शांतेनं मी ना नेलं का मग लोणचं तिचं हो नेलं रात्री आल त्या नेलं मग त्यानं बरं जेव शितू ताई जेव का जेव मग तूही जेव पाहिजू हा ओली लावून जेव नाही तर तिखट लागलं तर अजून रडशील नाही ना मी जेवतो ना भाजी जेवतो मी वहिनी तुम्ही जेवून राहिल्या का हो मी जेवतो या बसा मग आपण सोबतच जेऊ आता काही ताट नाही भरू अजून 2 ताट धुवा लागतील हा सो जेवता का हाव चालते ट्युशन नाही का आज आई ना ट्युशनला चाललो ना वहिनी आता मी हो जा तेच म्हणून राहिले ट्युशनला जा आता बापा रे जेवण राहिलीस का अजून हो जेवण का आमचे भरपूर तात ये बस ना नाही जेव मी पुढे बसतो बस ना आता काय का जेवतं का जेवणाची भाजी केली आज नाही बाप्पा जेवण झालं मला
तुलाच उशीर झाला हो ना. आज ना जरस घराचं झाटक झाटक केलं जा. आता हे 8-10 दिवस झाले निरा काहीच नाही वरचे काम करणं हे. काल कपडे धुतले होते, आज म्हटलं थोडस झटक झटक करा हे करा. म्हणून उशीर झाला. का स्वयंपाक लवकर झालता मला. यायचे जेवण व्हायला हे डबल बसले वेळे. हो का, जेव जेव जेव. अगं मी सहज आली होती, म्हटलं काकू सोबत बोलते. आलीच नाही मी 2 दिवस झाले, तर म्हटलं चला काकूची भेटते. हो, आई समोरात बसलेल्या. चल का तू पंढरपूरला? चल ना, सगळेजण आले तर. मला ते चालते, मी काकू सोबत बोललेली. मला काय वाटून राहिलो, ही म्हणतात जाय म्हणतात. ही आहेत ना सोबत, यायचं काही नक्की नाही. हे म्हणतात जा, सगळ्याच जणी आहेत आपल्या तळातल्या. आता तुला तर माहिती आहे आमच्या घरी माझ्या सासूले तर अलगच तरी ओढ्याची सवय आहे. लोक जातात इकडे, ते जाती इकडे. आता काय माहित. हो आता जाऊ दे. पण चल ना, तुला तुझ्या काकूला म्हणा तुम्ही नका येऊ. गंगू काकूला म्हणा तुम्ही नका येऊ. तुला तर येऊ दे, तू चल ना. भांडणं करते मग ते मा संग. तुला नाही माहित शिटू ते काय, ते बरंच बरं आहे. एक दिवशी मी तुमच्या संग भांडण, दुसरं काय आहे काय उरापती काढते, लय डोकं खाते. मग तशीच तुम्ही तर घरी येतो तर पटत नाही. भांडत राहते, हिंडत राहते करते निरा. त्या दिवशी मंजू वहिनीच्या समोर, आईच्या समोर इतकी बोलत जात जाय. काही काम आहे का आता त्या वहिनीच्या समोर शिल्लक द्यायचं. लय शिल्लक बोलत शेण माई सासू. लय आता काय करता, आता सगळ्याचं नशीब सारखं असते का? हा, शांता काकू किती चांगले आहेत, किती समजून घेतात तुले. माहिती कुठून पैदा झाली काय सांगा.